आणि तो कोलमन जो आहे ना तो क्षिप्तपणा म्हणजे नॉर्मल काय आहे ते आपण पहिलं ठरवूया आणि मग आपण ठरवूया की ऍबनॉर्मल विक्षिप्त काय आहे. सो क्षिप्तपणाचा अभ्यास करूया, त्याच्यातले विक्षिप्तपणा कळेल. तर धर्माच्या बाबतीत प्रॉब्लेम जे आहे की माझं जे क्षिप्त आहे ते दुसऱ्याचं विक्षिप्त होतं. मग आता ठरवणार कोण क्षिप्त कुठचं? म्हणजे आली ना अडचण. आता त्याच्यामध्ये मानसोपचार तज्ञ जज नाही, त्याच्यामुळे तो ठरवू शकत नाही की हे क्षिप्त आणि हे विक्षिप्त. त्यामुळे ह्या सगळ्या गडबडीमुळे ना मानसशास्त्रांना अश्रद्ध, पापी, नास्तिक, संशयी, निरुद्योगी असं बनायचं नव्हतं. पण त्यांनी म्हटलं जाऊन दे ना, आपण याचा विचारच करूया, नको बाजूला ठेवून देऊया, पुढे जे येईल ते बघतील. आणि म्हणून मानसशास्त्राचा विचार हा काही फारसा लोकांनी केलेला दिसत नाही. पण मानसशास्त्राने हे देखील म्हटलं की आम्ही प्रयोगशील आहोत. जसा त्यांनी फ्रॉइडला विरोध केला की तू जर म्हणतोयस त्याला काहीही एक्सपेरिमेंटल प्रूफ नाही, प्रायोगिक काही करता येत नाही, आम्ही तुझ्यावरती पण विश्वास ठेवणार नाही, कार्ल युंगवरती पण ठेवणार नाही आणि आम्ही धर्मावरती पण ठेवणार. पण जेव्हा आम्ही धर्मावरती ठेवत नाही असा विचार केला तर लगेच आम्ही देशद्रोही होतो. पण जेव्हा आम्ही म्हणतो की आम्ही आमच्या फ्रॉइडवरती ठेवत नाही, बघा आम्ही म्हणतच होतो की मानसशास्त्र हे स्वतःच आहे. त्यामुळे कुठूनही झालं तरी आम्ही डबल डोरक्यासारखे पडवले जातो. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की धर्मामध्ये प्रयत्न एकच असतो, ध्येय एकच असतं सगळ्या धर्मांचं. पण आश्चर्यकारक गोष्ट अशी की पाप पुण्य, स्वर्ग नरक ह्याची जी काही ओळख आहे किंवा तिथपर्यंत पोचायची पद्धत आहे त्याच्यातली प्रतीकं जी आहेत ती सारखीच आहे. आणि मग प्रश्न पडतो की हे नक्की कसं होत असेल. आणि मग आपल्याला कळतं की पुरातत्व शास्त्रामध्ये हे डावीकडे जे आहे ना ते एक साधारण 3500 वर्षापूर्वी सापडलेलं गायींचं एक हे आहे. आणि ते ना हे थडग्याबरोबर असायचं बरं का. वाळवंटामध्ये माणूस मेला की त्याच्याबरोबर अन्न धान्य, कारण तिकडे सगळं काय मिळायचं नाही ना, मग मेल्यानंतरच्या प्रवासासाठी काहीतरी पाहिजे म्हणून मग ते सगळं ठेवायचं, एक पद्धत तशी. पण हे गायीचं महत्व जे आहे हे प्रत्येक थडग्यामध्ये, आणि जसा त्या माणसाचा हुद्दा किंवा स्टेटस जास्त असेल तसं हे जास्त चांगलं किंवा वाईट होऊ शकतं. आणि आता समजलं जातं की बॅथ म्हणजे गाय, इजिप्तच्या तिकडे बॅथ असं म्हटलं जातं. आणि ही बॅथ जी आहे ना त्या बॅथला त्यांच्या कल्चरमध्ये खूप महत्व आहे. आणि एखादा पराक्रमी जर राजा असेल तर त्याला उपाधी काय असायची? बुल ऑफ हिज मदर, बॅथ ऑफ हिज मदर. सो कुठेतरी त्याच्या शौर्याला एक प्राधान्य, वेगळ्या प्रकारचं विशेषण देऊन त्याला ती उपाधी दिली जाते. आता उजवीकडे जे हे आहे ते आपल्याला एक डेन नावाचा राजा होता आणि त्याने मेसोपोटेमियामध्ये नाईल नदीच्या बाजूला, दोन्ही बाजूला, त्यावेळेला बोटी फारशा नव्हत्या, त्यामुळे नदीच्या पार दोन्ही बाजूला राज्य करणं हे फार कठीण, जिकिरीचं होतं. पण त्याने तो संपूर्ण प्रदेश काबीज केला. आणि कदाचित असं म्हटलं जाईल की नाईल नदी खूप मोठी आहे, त्यामुळे एवढा मोठा राज्यभार हा जगामध्ये पहिल्यांदा डेन राजाने केला. आणि ही जी काही एक मुद्रा दिसते आहे ती जगामधली पहिली राजमुद्रा समजली जाते. आणि ही राजमुद्रा जी आहे ना साधारणपणे इसवी सन पूर्व 2900 वर्षापूर्वीची आहे. आणि ह्याच्यामध्ये तो राजा जो आहे तो त्याच्या शत्रूला मारताना दाखवलेला आहे. म्हणजे कुठेतरी लोकांच्या मनामध्ये राजाबद्दल दरारा निर्माण करण्यासाठी राजमुद्रेचा वापर, व्हिज्युअल कुठल्या तरी गोष्टीचा वापर
हा जगामध्ये पहिल्यांदा होताना आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतो. आणि हा इजिप्शियन राजा जो होता त्याने राष्ट्रवादाला खूप खतपाणी दिलं, भयंकर. काही म्हटलं की तो एकदम इजिप्त 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 करायचा. आणि त्याच्यामुळे आणि दर वेळेला तो लढाईत हारला ना तरी देखील सगळ्यांना सांगायचं जिंकलो जिंकलो जिंकलो. आणि तिसरी गोष्ट होती की सगळीकडे त्याने आपले राजमुद्रा ज्या आहेत ह्या सतत त्याने ठेवत लोकांच्या मनावरती त्याचं अस्तित्व हे त्याला भयंकर आवश्यक वाटायचं. आणि त्याच्यानंतर या राजमुद्रा ज्या आहेत ह्या बऱ्याच राजांनी वापरल्या. आता अलीकडे जो पिक्चर आहे ते साधारणपणे इसवी सन पूर्वी 700 वर्षापूर्वींचा आहे आणि इराकच्या मोसूल भागात सापडलेला हा शिलालेख आहे. आणि इतिहासामध्ये हा खूप महत्वाचा आहे कारण असं म्हटलं जातं की हे जगामधलं पहिलं खंडकाव्य शिलालेखामध्ये लिहिलेलं गिलगमेश म्हणून. आणि या गिलगमेश वरती कित्येक जणांनी कविता, होमर जो आहे त्याने देखील त्याच्यावरती खंडकाव्य केलेलं आहे. आता त्या गिलगमेशच्या आपण याच्यामध्ये जाऊया नको, पण साधारणपणे बायबलमध्ये जो काही जगाची सुरुवात दिलेली आहे, जगाची सुरुवात केव्हा झाली याच्याबद्दल बायबलमध्ये आल्या, त्याच्या आधी 400 वर्षापूर्वी हा शिलालेख लिहिलेला आहे. म्हणजे जग सुरू व्हायच्या आधी हा शिलालेख लिहिलेला आहे. आणि बाकीची जी सगळी गोष्ट आहे ती 18 लाख वर्षापूर्वीच्या वगैरे आहे. सो जग सुरू व्हायच्या आधी हे सगळं झालं होतं. गंमत अशी आहे की आपण कितीही म्हटलं तरी बायबलचा आधार घेऊन जगाची सुरुवात कधी झाली हे शोध घेण्याचा प्रयत्न एका आर्च बिशपने केला. आणि 23-24 ऑक्टोबर इसवी सनापूर्वी 456 वर्ष जगाची सुरुवात झाली हे एका आर्च बिशपने सांगितलं. आणि सांगितलं की बाबा हे खोटं आहे. तशी मुभा ही एका आर्च बिशपला मिळाली हे अविश्वसनीय वाटतं, पण ते खरं आहे. त्याच्यानंतरचं जे एक चित्र आहे ते गमतीचं आहे. आणि मला गमतीचं का वाटतं तर याचं कारण असं आहे की आपल्या पुराणातल्या कथांसारखी एक कथा आहे. कथा अशी आहे की ग्रीसमध्ये क्रेटे बेटावर हे सापडलं साधारणपणे 1700 ते 1450 इसवी सनापूर्वीच्या वर्षामध्ये. याच्यामध्ये तो एक बैल दिसतोय आणि बैलाच्या वरती एक छोटा मुलगा उडी मारतो. थियासिस हे त्या मुलाचं नाव. आता ती गोष्ट अशी आहे की झियस आणि युरोपा हे ग्रीक लोकांचे देव आणि त्यांचा मुलगा मिनोस. आता ही कशी विचित्र गोष्ट आहे बघा. मिनोसला वाढवण्यासाठी झियस म्हणजे बापाला बैलाचा अवतार घेऊन जगामध्ये यायला लागला. कारण देव हा मानवी अवतार घेऊन येऊ शकत नाही म्हणून त्याला बैलाचा अवतार घेऊन यायला लागला. पण मिनोसच्या बायकोला पशु आकर्षण. झियसच्या बरोबर क्राम क्रीडेने मिनॅटॉर नावाचा दुर्दैवी मुलगा झाला. आणि तो मुलगा जो आहे तो अर्धा बैल आणि अर्धा पुरुष होता. हा विचित्र मुलगा मिनोसला काही पटला नाही, पण त्याचं आपल्या मुलावरती मुलासारखं प्रेम होतं. बायकोने केलेला जी काही चूक होती ती तो आवडू शकला नाही. त्याचं बायकोवरती देखील प्रेम होतं आणि म्हणून बायकोवरचं प्रेम आणि केली चूक आपल्या वडिलांनीच म्हणून वडिलांबद्दलचा आदर, मुलाच्या दिसण्याबद्दलचा तिटकारा आणि मुलगा असून सुद्धा त्याच्या वेगळेपणामुळे झालेली आयुष्याची कुतरवड ही मिनोसला सहायला लागली. आता त्या फ्रस्ट्रेशन मध्ये मिनेटॉर जो मुलगा होता त्याच्या मनावरती खूप परिणाम झाला. बाबांचं प्रेम नाही, आपण असे आहोत, वेगळे आहोत. आणि त्याच्यामध्ये त्याच्या लैंगिक इच्छा वाढायला लागल्या. इतक्या वाढा, त्याच्याकडे ताकद तर भरपूर होती. त्यामुळे मिनोसला मिनोटॉरच्या सगळ्या गरजा ज्या आहेत त्या पुरवायला लागायच्या. आणि म्हणून त्याच्या राज्यातनं दर दिवशी पुरुष आणि स्त्री, आपल्याकडे कसे जेवण पाठवायचे ना, राक्षसांसाठी गावातनं जेवण जायची, तसे त्यांच्यासाठी पुरुष आणि स्त्रिया आणि जेवण वगैरे असे पाठवायला सुरुवात झाली.
आणि ह्या अत्याचाराला कंटाळून ग्रीस मधला एक सामान्य मुलगा थियासिस नावाचा, त्या थियासिसने ह्या बैल पुरुषाला मारलं. आणि हे जे आहे ना ते आपल्याला स्पेन मध्ये वगैरे ती बैलांची काहीतरी असते ना ते त्याचं हे प्रतीक आहे. ह्याच्यामध्ये कुठेतरी पहिल्यांदा असं कळतं की जी काही समाज रचना होती त्या समाज रचनेमध्ये सामान्य माणसाला अद्भुत ताकद देण्याचा प्रयत्न आणि ती येऊ शकते याच्याबद्दलची आशा ही माणसाच्या मनात निर्माण व्हायला सुरू झाली. आणि ती व्हावी ह्याच्यासाठी पुराणातल्या कथा जशा आहेत तशा कथा ह्या माणूस तयार करायला लागला. आता आधी आपण शिलालेख बघितले, याचा अर्थ आपण लिपी तयार केली होती आणि नंतर ही कल्पनाशक्ती आणि गोष्टी ह्या आपण शिलालेखांमध्ये किंवा कशावर तरी लिहायला लागलो आणि त्याच्यामुळे विचारांना आवाजाचं असलेलं बंधन जे आहे ते तुटलं. लिहिलेला लेख हा जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जायला लागला आणि म्हणून विचारांचा प्रभाव हा किती माणसांवरती पडेल, ती माणसांची संख्या जी आहे ती प्रचंड वाढायला लागली. रोमेसिस नावाचा सम्राट होता. आता ह्या सम्राटाचं वेगळेपण कसं आहे, त्याने 66 वर्ष राज्य केलं आणि तो योद्धा नव्हता. म्हणजे साधारणपणे आतापर्यंत जे राजे महाराजे होते ते स्वतः योद्धे असायचे, तलवार घेऊन किंवा त्यांच्याकडे जी काही भाले बिले असतील ते घेऊन ते युद्धावरती जायचे. पण हा योद्धा नव्हता आणि तरी देखील 66 वर्ष राज्य केलं आणि जवळजवळ पुढची 1000 वर्ष या रोमेसिसला देवाचं स्थान. आणि त्याने ही जी मोठी पुतळा केलेला आहे त्याच्यासाठी ग्रॅनाइट काहीतरी भयंकर 150 टनाचा वगैरे तो ग्रॅनाइट आहे आणि त्याच्या नावाचे शिलालेख, मंदिरं, विजय स्मारक, शिल्पाकृती या त्यावेळेच्या सगळ्या त्याच्या साम्राज्यामध्ये आणि त्याच्या नंतरच्या राज्यांमध्ये ह्या सतत वापरल्या गेल्या. आणि हा योद्धा नव्हता, पण त्याने वेगवेगळ्या पद्धतीने समाज नीती अतिशय वेगळ्या पद्धतीने आचरण्याचा प्रयत्न केला आणि थिबिस मध्ये ते स्वतःच असं मॉन्युमेंट तयार केलं. कदाचित ज्या लोकांनी माउंट रॉशमोर बघितलेलं आहे, रॉशमोर अमेरिकेमध्ये जे आहे, फादर फिगर्स त्यांचे जे आहेत, फाउंडर्स, त्यांची चित्र, ती कल्पना जी आहे ती तिकडनं रोमॅसिसकडनं घेतलेली आहे. म्हणजे कुठेतरी माणसाला कळत होतं की आधीचे राज्यकर्ते जे आहेत त्यांचा वापर आपण त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा, ती व्यक्ती नसताना सुद्धा त्यांची ताकद ही आपल्याला उपयोगी पडू शकते. आणि कुठेतरी माणसाला जेव्हा हे कळत होतं, पुराणातल्या कथा निर्माण होत्या, कल्पना विलास भराऱ्या घेत होता, गरजा त्याच होत्या, सामाजिक सुरक्षा, रोगराईपासून मुक्ती आणि व्यवसाय, पोटभरी मिळाली पाहिजे, शेतीसाठी व्यवस्थित वाव झाला पाहिजे, त्यासाठी युद्ध नको, हे सगळं होत असताना एक शहनशाह सायरस नावाचा माणूस आहे आणि त्याने तुर्कस्तान पासून इजिप्त पर्यंत राज्य केलं. कदाचित पहिला शहनशाह, त्याला शहनशाह म्हणतात, त्याचा राजाधिराज. याने जी संकल्पना मांडली त्याचं वेगळेपण असं होतं की त्याने संघ राज्याची संकल्पना ही मानवाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा झालेली दिसते. तो ज्या ज्या राजांना हरवायचा त्या राजांचं जे चांगलं पण होतं त्याला त्याने कधीही धक्का दिला नाही, त्यांना मारलं नाही, त्यांची प्रार्थना स्थळं जी आहेत ती नष्ट नाही केली. कुठेतरी सांगावं असं वाटतं की तो पारशी होता. आणि त्या माणसाने जे काही काम केलं त्याच्यामध्ये जर एखाद्या राजाकडे सोन्याच्या मुद्रा करायच्या तर त्याला फायनान्स मिनिस्टर केलं.
जर एखाद्या माणसाकडे संदेशवाहन चांगलं होतं तर त्याला ट्रान्सपोर्ट मिनिस्टर केलं, त्याला अपमानित केलं नाही. आणि त्याच्यामुळे फक्त त्याने जे केलं ते संदेशवहन हे खूप चांगलं केलं. आणि हा रथ जो आहे ना, त्या रथाची चाकं जर तुम्ही बघितली तर ती चाकं गतीसाठी फार पूरक आहे. आणि ही पहिल्यांदा आपल्याला दिसतात माणसाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची चाकं. आणि ह्याच्यामध्ये एक गंमत दिसते, ते कदाचित तुम्हाला दिसणार नाही. जिथे लगाम आहे ना, त्या लगामाच्या खालती एक छोटासा बुटकासा गोंडस असा देव आहे आणि त्याचं नाव आहे बेस. आबालवृद्धांना संरक्षक आणि प्रवासातला विघ्नहर्ता, त्याचा तो देव आहे. आणि तो हा या सगळ्या संदेश वहनाच्या रथांच्या मध्ये लावलेला असायचा. आणि संदेश वहन खूप चांगलं केल्यामुळे आणि त्यावेळेला त्याने घोडे पालन हे खूप महत्वाचं त्याला वाटायला लागलं, कारण घोडे जोरात धावतात, त्यामुळे संदेशवहन होऊ शकतं. आणि म्हणून अरबी घोडे जे आहेत ते अजूनही प्रसिद्ध आहेत. की पहिल्यांदा प्राण्यांचा वापर हा संदेश वहनासाठी आणि युद्धासाठी वगैरे व्हायचा, पण संदेश वहनासाठी आणि राज्य करण्यासाठी हा कुठेतरी करताना दिसतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक साधर्म्य आहे. ते पुढचं तुर्कस्तानमध्ये अलेक्झांडरचं चित्र हे त्याच्या नंतर आलेले राजा लायकोसिमियस नावाचा एक राजा होता, त्याच्या काळातलं हे अलेक्झांडरचं चित्र आहे. आता प्रत्येकाने स्वतःच्या राजमुद्रा केल्या, पण मग लायकोसिमियसला अलेक्झांडर त्याच्या आधी 300 वर्ष ज्याने राज्य केलं त्याची राजमुद्रा का महत्वाची वाटली. आणि नंतर जर बघितलं तुम्ही तर त्या अलेक्झांडरला 2 शिंग आहेत. इकडे दिसत आहेत की 2 शिंग. म्हणजे माणसाला अद्भुत करण्यासाठी प्राण्यांच्या शरीर रचनेचा वापर हा करून राज्य करण्यासाठी मदत मिळते हे कुठेतरी लायकोसिमियसला कळलं. आणि म्हणून माणूस आणि प्राणी यांचं एकत्रीकरण हे मानवाने करायला सुरुवात केली. आणि अशाच प्रकारे म्हणजे अशाच समाज मनावर राज्य करणाऱ्या राज्य व्यवस्था साधारणपणे इसवी सन पूर्व 500 ते 200 वर्षात मध्यपूर्व, युफ्रेटस, आशिया, चीन, दक्षिण अमेरिका या सगळीकडे तुम्हाला दिसतात. म्हणजे माणूस आणि प्राणी हा एकत्र येऊन त्याच्या छब्या तयार करायच्या आणि त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा त्या छब्या ज्या आहेत ह्या राज्य करण्यासाठी वापरायच्या. आता उजवीकडची जी आहे ना, तिथे धर्म आणि राज्यकर्ते कसे एकत्र आले ह्याची गोष्ट आहे. टोलेमीचं नाव तुम्ही ऐकलं असेल. 5वा टोलेमी हा वय वर्ष काय 5 का 6 का 7 का 8 असताना राज्यावरती आला. त्याचे बाबा जो होते ते प्रचंड मोठे राजे होते आणि त्यांना ज्ञानाची खूप आवड होती. अलेक्झांड्रिया नावाची सुंदर नगरी त्यांनी बसवली. आणि नुसती नगरी बसवली नाही तर जगामध्ये तत्ववेत्ते त्यांनी त्या शहरामध्ये बोलवले. पण मग अचानक त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या पत्नीचा वध झाला आणि 8 वर्षाचा टोलेमी जो आहे त्याच्यावरती साम्राज्याची धुळा यायला लागली. आणि ती जेव्हा धुळा यायला लागली तेव्हा बाकीचे राजे जे आहेत ते तिकडचे जे सरदार होते ते अस्वस्थ झाले. 8 वर्षाच्या मुलाला काय आपण राज्य करायला देणार. तेव्हा तिकडे जे धर्मकर्ते होते त्या धर्मकर्त्यांचा बऱ्यापैकी दरारा हा साम्राज्यावरती होता. पण टोलेमीने त्यांना बरोबर व्यवस्थित ठेवलं होतं. पण जेव्हा 5वा टोलेमी 8 वर्षाचा असताना राज्यकर्ता झाला तेव्हा त्याला मदत करण्यासाठी जे फरमान निघालं ते फरमान ह्या दगडावरती लिहिलेलं आहे. आणि हे फरमान जे आहेत तसे 17 शिलालेख तयार झाले आणि ते 17 शिलालेख आपल्याला मिळाले. 17 मिळालेले आहेत म्हणून आपल्याला वाटतंय की ते 17 आहे. हे इजिप्शियन धर्मगुरूंचं फरमान होतं ज्यात ह्या 5व्या टोलेमीला डायरेक्टली देवत्व देऊन टाकलं. आणि त्याच्या बदल्यात
धर्माला टॅक्स फ्री केलं. तेव्हापासून धर्म जे आहेत ते टॅक्स फ्री झाले. धर्माची मिळकत जी आहे ती टॅक्स फ्री झाली. आणि गंमत अशी आहे की जेव्हा धर्माने राज्यकर्त्याचा पुरस्कार करायला लागला तेव्हा टोलेमीला असलेला विरोध जो आहे, 5व्या टोलेमीला असलेला विरोध हा गायब झाला. त्याने व्यवस्थित राज्य केलं. 8 वर्षाचं पोर, काय मस्त मजा असेल ना. 8 वर्षाचं पोर तिकडे राज्य करत होतं. पण निर्णय घेताना त्या राज्यकर्त्यांच्या जवळची जी काही चांडाळ चौकडी पंचकडी छटकडी असेल ते निर्णय घेत होते. त्यामुळे ते निर्णय घेण्याची सोय जी आहे ती सोय ही धर्माने करून घेतली. आणि म्हणून लोकशाहीमध्ये एक पिलर कित्येक वर्ष धर्माचा होता. आणि तो ब्रिटिश पार्लमेंट मधनं काढून टाकायचा प्रयत्न हा 20व्या शतकामध्ये पूर्वार्धामध्ये झाला. आणि तेव्हापासून ऍटलिस्ट ब्रिटिश सांगण्यासाठी धर्माचा प्रभाव नसतो. खरा असतो का नसतो देव जाणे. आपण कुठे गेलो इंग्लंड अमेरिकेत, पण लोक म्हणतात की असतो. आता हे सगळं सांगायची गरज फक्त आपण तिकडच्याच गोष्टींकडे आहे का? हा पशुपतीनाथ, मोहेंजोदाडो, हरप्पा आणि ह्या पशुपतीनाथाच्या चित्रामध्ये आसनस्थ पशुपतीनाथ, लिंग ताठरता आणि चंद्रामुळे ते शंकराशी निगडित आहे असं वाटतं. हे सगळं कसं होत असेल ह्याच्यासाठी जेव्हा न्यूरोसायन्सचा विचार केला जातो तो आपण करणार आहोत. पण माणसाच्या इतिहासामध्ये नियमावलीची आवश्यकता जेव्हा भासायला लागली आणि ती नियमावली लोकांनी पाळावी याची गरज जेव्हा भासायला लागली तसा समाज जसा जसा बदलत गेला तसा स्वाभाविकपणे धर्माच्या पद्धतींमध्ये, धर्माच्या गरजांमध्ये, धर्माकडे बघायच्या दृष्टिकोनामध्ये फरक हाच होताना दिसतो. आता ह्या धर्माचं मानसशास्त्र समजून घ्यायचं पहिलं म्हणजे कशासाठी? कारण दोन्हींचं उद्दिष्ट सेम आहे. आणि त्याचबरोबर धर्मामध्ये जे आहे ते कालसापेक्ष, काही गोष्टी, काही प्रथा ह्या कालसापेक्ष मानवाने प्रूव्ह केलेल्या आहेत. मग जर आपल्याला काही प्रथा कालसापेक्ष आहेत म्हणून आपण मान्य करतो तर का नाही की धर्माच्या सगळ्याच प्रथांना प्रश्न पाडावे? हे पडले पाहिजे. कदाचित कुठली तरी एक प्रथा जी आहे ती कालसापेक्ष बदलू शकेल. मग तो बदलायचा प्रयत्न जर पूर्वी माणसाने केला तर तो आता का करू नये? आणि सगळ्या गोष्टी धर्मात सांगितल्या म्हणून बरोबर असं जर असतं तर मग ज्या कालसापेक्ष बदललेल्या प्रथा आहेत त्या प्रथा पाळायला आपली तयारी असली पाहिजे. कारण ताम्रकालात झालेले जे नियम आहेत ते आपण आत्ता पाळणार का? तशा पद्धतीने आपण आपलं आयुष्य आत्ता जगणार का? आणि जर तशा पद्धतीने आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यागायला लागतील. त्याची आपली तयारी आहे का? आणि जर ती तयारी नसेल तर त्याचा अर्थ जर धर्मामध्ये दुसऱ्या प्रथा असतील तर त्यांना प्रश्न हा विचारला पाहिजे. बरं, मानसशास्त्राने असं कधीही म्हटलं नाही की धर्म वाईट, धर्मामुळे बऱ्याच काही चांगल्या गोष्टी होतात. आता याच्यामध्ये काय चांगलं होतं तर असं कळलंय की ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा असते त्यांची नाती चांगली असतात. ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा असते त्यांचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं असतं. ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा असते ती माणसं जास्त सचोटीने वागतात. खरं वाटणार नाही पण प्रयोगामध्ये हे सिद्ध झालेलं आहे. प्रश्न असा आहे की आपण जी श्रद्धा म्हणतो आहोत ती फक्त आस्तिकांमध्ये असते. नास्तिकांमध्ये सुद्धा ही श्रद्धा असू शकते. आणि नास्तिक सुद्धा जर श्रद्धा असतील, श्रद्धा असणं
हे काही देवावरती विश्वास ठेवण्यासाठी, कुठल्या एका संकल्पनेवरती विश्वास ठेवण्यासाठी नसते. ती संकल्पना जशी देव पहिल्यांदा अमूर्त होता त्याला आपण मूर्त स्वरूप दिलं आणि त्या वास्तूवरती, त्या दगडावरती आपण श्रद्धा ठेवायला लागलो, त्या पानावरती, फुलावरती, मूर्तीवरती आपण श्रद्धा ठेवायला लागलो. तसंच नास्तिकांच्या बाबतीत सुद्धा श्रद्ध असणं हे शक्य असतं. याचा अर्थ जर श्रद्धा ही नास्तिकात, हरारे म्हणतो की कम्युनिझम हा पण एक धर्मच आहे, पुस्तिका आहेत, मंदिरं होती आणि अवजड भूमिकाही. पण जर आपण ते कशामुळे होतं हे समजून घेण्यापर्यंत आपण पोहोचू शकू का, त्याच्यामध्ये माणसाला जे काही आवडतं ते तो रिपीट करतो, हा माणसाचा अनुभव. आपण त्याला हिडॉनिस्टिक ॲनिमल म्हणतो. प्लेजर सिकिंग माणूस, सुखाच्या शोधात फिरते पृथ्वी, हातात धरून चोर करते. आपण सतत सुखाच्या शोधात फिरत असतो आणि ह्या सुखाच्या शोधात फिरत असताना मेंदूमध्ये काय होत असतं तर मेंदूमध्ये सुखाचे 3 बिंदू असतात, त्याला आम्ही हिडॉनिक हॉटस्पॉट असं म्हणतो. आणि जेव्हा जेव्हा मला सुखकारक अनुभव मिळतो तेव्हा तेव्हा या हिडॉनिक हॉटस्पॉट मध्ये मेंदूच्या आतलं अफीम, एंडोजिनस ओपिओइड्स, ही तयार होतात. आणि गंमत कशी असते की त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं 3 हिडॉनिक हॉटस्पॉट्स तुम्हाला दिसत आहेत, खालती लिहिलंय बघा तिकडे. आणि डावीकडचा हॉटस्पॉट आहे ना तो आपल्या कॉन्शियस मध्ये असतो, आपल्या विचारांमध्ये असतो. मधला हॉटस्पॉट जो आहे ना तो आपल्या भावनिक स्थितीमध्ये असतो. आणि जो सर्वात उजवीकडचा हॉटस्पॉट आहे ना त्याची आपल्याला जाणीव नसते. गाते कोण म्हणा कळेना, गाते कोण म्हणा, जरी शतावरी कविता लिहिल्या सांगितल्या, कितीदा गायल्या, शब्द कुणाचा सूर कणा तरी ते मला आज्ञा. तशी काहीतरी परिस्थिती असते. ते शब्द सूर कुठनं येतात तर ते आपल्या क्रिएटिव्हिटीमध्ये, सृजनशीलतेमध्ये. आता ती सृजनशीलता कुठे असते तर ती अनकॉन्शियस मध्ये असते. आणि आता कळलंय की हे जे अनकॉन्शियस आहे त्याच्यामध्ये जे एंडोजिनस ओपिओइड्स तयार होतात त्याच्यासाठी आपल्या शरीरामध्ये जीन्स असतात, जनुक असतात. आणि 2 जीन्स माणसाने आयडेंटिफाय केलेले आहेत. आपल्या मेंदूमध्ये जे काही न्यूरोट्रान्समीटर सिस्टीम्स असतात त्याच्यामध्ये डोपामिन आणि 5-हायड्रॉक्सीट्रिप्टोमिन किंवा सिरोटोनिन ह्या त्या 2 सिस्टीम्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त नॉरएपिनेफ्रिन नावाची सिस्टीम असते. पण 5-हायड्रॉक्सीट्रिप्टोमिन मध्ये एक जीन असते, त्याला नाव विसरून जा, 5-हायड्रॉक्सीट्रिप्टोमिन लोकेटर प्रोटीन जीन, 5-HTLP असं त्याला म्हणतात. आणि दुसरी असते डोपामिन 1 जीन. डोपामिन जी जीन असते ना त्याच्यामध्ये 5 भावंड आहेत, त्याच्यामधला एक भाव डोपामिन 1 जीन जी आहे ती डोपामिन 1 जीन. आणि ह्यांचं एक विशिष्ट कॉम्बिनेशन जर शरीरामध्ये असेल तर तो माणूस हा श्रद्ध असणार. आणि त्याच्या विरोधातलं कॉम्बिनेशन असेल तर तो श्रद्ध असेल पण अद्भुतावरती विश्वास ठेवणारा नसेल. आणि जेव्हा अद्भुत हे श्रद्धेमध्ये येतं तेव्हा तिथे काहीतरी गडबड होते आणि हा तिसरा हिडॉनिक हॉटस्पॉट जो आहे हा वेगळ्या प्रकारे उत्तेजित होताना दिसतो. आता ज्यांना तो अश्रद्ध आहे त्यांच्यामध्ये सुद्धा हिडॉनिक हॉटस्पॉट काम करू शकतो. पण मग तो पुढची पुस्तकं लिहितो, गॉड डिल्युजन, रिचर्ड डॉकिन्स, नाहीतर अल्बर्ट आइन्स्टाईन, आय डोंट वॉन्ट टू मीट गॉड, आय वॉन्ट टू नो व्हॉट ही थिंक्स. किंवा मी आता यांच्याबरोबर मी माझं पण नाव घेऊन टाकतो की मला सुद्धा असंच वाटतं की मला सुद्धा देव भेटला तर मला तू काय विचार करतोस हेच विचारावं असं वाटेल. आणि ते शास्त्र आहे. सो शास्त्रामध्ये ह्या तिसऱ्या हिडॉनिक हॉटस्पॉट मध्ये जी काही कृतिशीलता असते, एंडोजिनस ओपिओइड सिक्रेट करण्याची
ताकद असते, ती ताकद ही त्याच्या जनुकांप्रमाणे त्याच्या इच्छाशक्तीवरती अवलंबून असते, त्याच्या भक्तीवरती अवलंबून असते, त्याच्या श्रद्धेवरती अवलंबून असते. आणि म्हणून श्रद्ध माणूस सुद्धा, अद्भुतावरती श्रद्धा असलेला माणूस सुद्धा म्हणू शकतो की मला ह्याच्यामध्ये काहीतरी मिळालं. आणि अद्भुत नसलेल्या गोष्टींमध्ये श्रद्ध माणूस सुद्धा म्हणू शकतो मला ह्याच्यामध्ये काहीतरी मिळालं. आता अद्भुतामध्ये श्रद्धा असलेला माणूस म्हटल्यानंतर आपला म्हणजे नक्की कोण? खेळ आहे, संगीत आहे, कल्चर आहे, आर्ट आहे, ह्याच्यामध्ये जो काम करणारा माणूस असतो त्याच्या बरोबर तुम्ही बोलताना तो जे भक्तीमध्ये तल्लीन झालेला माणूस आहे त्याच्या सारख्याच शब्दांचा वापर हा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये होते. त्यांचे जे प्रयत्न असतात, एखादा आपला शास्त्रीय संगीतकार सांगा, तो म्हणेल की मी रियाज करतो, तो उपासनाच करतो. जेव्हा त्याचा एखादा सूर व्यवस्थित लागतो तेव्हा तो म्हणतो मी तल्लीन झालो. मग ते भक्ती रसात असू दे, शृंगार रसात असू दे, दैवी काय जे असेल ते, पण तो तल्लीन होतो. आणि त्या तल्लीनतेकडे नेण्यासाठी जवळजवळ सगळ्या धर्मांमध्ये केमिकल्स वापरलेली आहेत. मग ते मीड असेल किंवा अफीम असेल किंवा कोक असेल किंवा सायलोसायबिन्स असतील किंवा कॅनबिस असतील, हे सगळे वापरलेले आहेत. आणि ह्या केमिकल्सना एन्थिओजेन्स, ज्याच्यामुळे एन्थुझियाझम वाढतो. कसला? जगण्यातला. जगण्यातला एन्थुझियाझम वाढवणारी रसायनं. आणि ही रसायनं जी आहेत, ही रसायनं काय करतात? मेंदूच्याच रसायनांचा वापर करून आपला अनुभव जो आहे तो एक्झॅजरेट करतात. त्याचा अर्थ मेंदूमध्ये एन्थिओजेन्स असायला पाहिजे. आणि त्या एन्थिओजेन्सचं प्रोडक्शन जे आहे ते आपल्या जनुकांवरती बेतलेलं आहे. याचा अर्थ ज्या कुठल्या गोष्टींमुळे मेंदूमध्ये ही एन्थिओजेन्स तयार होणार, ती गोष्ट ही आपल्याला सेल्फ ऍक्च्युअलायझेशन किंवा स्वयंसिद्धी किंवा स्वयंपूर्णता पर्यंत घेऊन जाणार. जेव्हा आम्ही आयुष्याचा विचार करत असतो तेव्हा आम्ही म्हणतो की त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं इन्सेंटिव्ह सेलियन्स तयार होतं. म्हणजे काय? एखादा दारुडा असतो ना, त्या दारुड्याला ज्या लोकांच्या बरोबर तो दारू पितो ना, ती लोक भेटली तर मेंदूमध्ये आठवण तयार होते. आपल्याला पण होते, काय असं वेगळं नाही, आपल्याला पण होते. असं म्हटलं जातं की आपण जरा समजा आपण पुण्याला जातोय आणि तिकडे आपण फूड मॉलला थांबलो, तर बहुतांश वेळेला आपण लघवी करायला थांबलो तर त्या स्पॉटकडे जातो. कारण कुठेतरी ते इन्सेंटिव्ह सेन्सिटायझेशन झालेलं आहे आणि ऑटोमॅटिकली पाय जे आहेत तिथे वळतात. बऱ्याच वेळेला जेव्हा आपण आपल्या कॉलेजमध्ये जातो तेव्हा आपण कुठे बसायचो त्या बाकावरती जाऊनच बसतो. आता ते कदाचित आपल्याला पूर्वाविषयीच्या आठवणी जागृत करायच्या असतील, पण तिकडेच का जातो? याचं कारण त्या सगळ्या गोष्टींचं इन्सेंटिव्ह सेन्सिटायझेशन. इन्सेंटिव्ह सेन्सिटायझेशन करण्यासाठी पावलाव नावाचा एक माणूस होता. त्याचा एक कुत्रा होता. त्या कुत्र्यावरती त्याचं प्रेम असावं असं मला अजिबात वाटत नाही. तो त्याला लॅबोरेटरीमध्ये घेऊन जायचा आणि लॅबोरेटरीमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या कुत्र्याला मटणाचा चॉप दाखवायचा आणि मग लेकाची किती थुकी येते, लाळ गळते ते बघायचा. तेवढ्यावरती थांबला नाही. नंतर मला लाल लाईट लावून मग आपण दाखवूया आणि पिवळा लाईट तर दाखवायचं नाही मटण चॉप. छळ केले कुत्र्याचे. पण त्याच्यामध्ये कळलं काय की लाल लाईट नंतर मटण चॉप असं जेव्हा त्याने 10 वेळा दाखवलं, त्याच्यानंतर लाल लाईट नंतरच लाळ यायला लागली. म्हणजे लाल लाईट नंतर सलाबा काय यावी. पण मेंदूमध्ये अँटिसिपेटरी एनर्जी आहे. आणि म्हणून जेव्हा अँटिसिपेशन व्हायला लागलं तेव्हा मन त्या अँटिसिपेशनचा पाठपुरावा करायला लागतं. आणि म्हणून देवाची भक्ती ही जेव्हा पाना फुलात दगडात यायला लागते तेव्हा त्या पवित्रीकरणाच्या प्रक्रियेमुळे इन्सेंटिव्ह सेन्सिटायझेशन होतं.
आणि जेव्हा ते इन्सेंटिव्ह सेन्सिटायझेशन होतं तेव्हा फक्त एकाने त्याला म्हणणं उपयुक्त नसतं. जेव्हा त्याच्याबरोबर बरीच माणसं म्हणतात हा 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 बिनबिन हात घातल्यानंतर थंड लागतं, तेव्हा विंचू जरी चावत असला तरी देखील सगळेजण वेगळ्या पद्धतीने आपलं देवावरचं प्रेम जे आहे ते सतत दाखवायचा प्रयत्न जो आहे तो करतो. म्हणजे साध्या गोष्टी पवित्र कोण करतं? देव का मानव? हा साधा प्रश्न मानसशास्त्र विचार. म्हणजे कुठेतरी देवी संकल्पना मनात रुजल्यानंतर देवावरचा विश्वास जो आहे तो साध्यामध्ये पावित्र्य आणतो आणि देवाचा अंश एरवी दिसत नाही पण तो अनुभवायला मिळतो. आणि नंतर अशी बदलता असते की कोणीतरी तो देवाचा अंश पाहिलेला आहे आणि मग मला तो दिसत नाही, ही माझ्यातली कमी आहे, मग ती कमी पूर्ण करण्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तो सांगतो की अमुक अमुक उपवास करा, अमुक अमुक तपास करा, इतके दिवस इकडे इकडे जाऊन या. म्हणजे एखादं वागणं किंवा अनुभव, वस्तू, नातं, वृत्ती, कलाविष्कार, विचारधारा, संकल्पना पवित्र मानणं ही मानवी मनाच्या अर्थपूर्णतेच्या तिन्ही हॉटस्पॉट स्टिम्युलेट होण्याच्या आणि स्वयंपूर्णतेच्या प्रयत्नांची गरज आहे. म्हणजे ही गरज कुठेतरी माणसाच्या मेंदूच्या या 3 हॉटस्पॉट्स मध्ये आहे. आणि म्हणून वर्षानुवर्ष युगानुयुग माणसाने प्रयत्न केलेला आहे की पवित्राचा शोध घेणं मला आवश्यक आहे. कारण जेव्हा मी तो शोध घेतो तेव्हा जेव्हा सृजनशीलता असेल किंवा कुठल्याही गोष्टीतलं नाविन्य असेल ते शोधत बसतो. आता तेवढी कॅपॅसिटी प्रत्येकाची नसते. मग प्रत्येकाला देवाचा अंश, त्या भक्तीच्या, त्या अमूर्त गोष्टीचा अंश आणि ती मिळवणे हॉटस्पॉटचं उत्तेजित करणं हे समजून घेण्यासाठी धर्म तयार झाला का? म्हणजे धर्म ही या मानवी गरजेच्या पूर्णतेसाठी बांधलेली एक दायक पद्धत आहे का, जी सगळ्यांना अनुभवता येते. आणि म्हणून जेव्हा फ्रॉइडने म्हटलं की अजून 50 वर्षांनी जगाच्या पाठीवर ही धर्म नसेल, फ्रॉइड नाही, धर्म आहे आणि धर्माचा प्रभाव वाढतोच आहे. याचा अर्थ कुठेतरी धर्म समजून घेण्यामध्ये गडबड झाली. म्हणजे थोडक्यात धर्म म्हणजे गरजांच्या रचनावादात एकट्याने अगम्याचा शोध घेताना स्वयंसिद्धी आणि पूर्णता आणि अर्थपूर्णता, खरी खास आणि आश्वासक दिशा देणारी रचना जिला पवित्रीकरणाच्या प्रक्रियेने आध्यात्मिक, मानसिक आणि सामाजिक अधिष्ठान मिळतं. आणि जेव्हा हे सगळं मिळतं तेव्हा ती नियमावली जी आहे की आपण म्हणतो आपण सगळे मानूया आणि म्हणून मग मी हिंदू होतो किंवा दुसरा कोणतरी मुसलमान होतो किंवा तिसरा कोणतरी ख्रिश्चन होतो. प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा हे पवित्रीकरण होतं तेव्हा काही अडचणी असतात. कारण धर्म जो आहे तो मनातला धर्म आणि बाह्य धर्म, मी त्या धर्माचा आचरणात काय उपयोग करतो आहे. म्हणजे स्वहेतू साधू इच्छिणाऱ्या प्रत्येक विचार माणसाला समूहाशी सामीलकी दाखवण्यासाठी विशिष्ट पद्धतीने व्यक्त होणं आवश्यक असतं. आणि जेव्हा धर्माचा वापर हा स्वतःच्या स्वयंपूर्णतेसाठी आपण करतो आहोत, म्हणजे स्वतःच्या शोधासाठी करतो आहोत, तेव्हा तो वेगळा असतो. पण जेव्हा धर्माचा वापर हा सुरक्षा, रोगराई कमी व्हावी किंवा समाजात हित जावं किंवा समाजातले नियम हे काटेकोरपणे पाळले जावेत ह्याच्यासाठी वापर केला जातो, तेव्हा तो कधी कधी दुसऱ्यावरती अन्यायकारक व्हायला लागतो. आणि जेव्हा आपण प्रतीक म्हणतो ही प्रतीक पवित्रीकरणामुळे एका धर्माची आणि दुसऱ्या धर्माची
ही जेव्हा विरोधात येतात तेव्हा अजून गडबड, आणि जेव्हा ती गडबड होते तेव्हा कळतं की ह्या पवित्रीकरणामध्ये काही दुष्परिणाम देखील आहे. म्हणजे लोकांनी त्या पवित्रीकरणासाठी गुंतवणूक केलेली आहे, मग ती वेळाची असेल किंवा पैशांची असेल, पण ती केल्यानंतर समजा दुसरा राजा येऊन तुमची प्रतीकं तोडणार असेल तर ती गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक वाया जाणार आहे, पाण्यात जाणार आहे. या भीतीने सगळेजण ती प्रतीकं जपण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करायला लागतात, आणि तेच प्रत्येक धर्मात व्हायला लागतं. आणि जेव्हा ते प्रत्येक धर्मात व्हायला लागतं तेव्हा कलहासाठी आपण तयार होऊ शकतो. आता हे करण्यासाठी एक सर्वव्यापी अनुभव हा कोणीतरी बघितला, कोणीतरी अनुभवला, हे माणसाला माहिती आहे, आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून लिखाण आणि ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या इतिहासामध्ये होत होत्या त्याने त्याचं प्रस्थापिकरण हे खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा होतं तेव्हा समाजमन जे आहे ह्या सगळ्या संकल्पना स्वीकार करायला लागतात. नुसतं स्वीकार होत नाही तर बऱ्याच वेळेला समाज सुधारण्यासाठी आपल्याला ह्याची गरज आहे असं व्हायला लागतं. पण जेव्हा आपण दुसऱ्याचं काहीतरी अपवित्र मानायला लागतो त्याचा मनस्ताप सुद्धा होतो. त्यामुळे जेव्हा आपण दुसऱ्याच्या चालीरीती पद्धतींना टीका करायला लागतो तेव्हा त्याचा उल्लेख जो आहे सगळ्या धर्मांमध्ये अबॉमिनेशन, घृणा, डिसेक्रेशन म्हणजे विकार, पोल्युशन म्हणजे भ्रष्ट, प्रोफेनेशन म्हणजे धर्मभ्रष्ट करणं, हे सगळे शब्द सगळ्या धर्मांमध्ये आहेत. आणि मग त्याच्यासाठी शिक्षा काय तर दगडाने ठेचणं, सामूहिक मारणं, फाशी देणं, हत्तीच्या पायी देणं वगैरे वगैरे सगळीकडे आहे. म्हणजे अपवित्रीकरणामुळे पवित्रीकरणाने जशी ताकद वाढते तसंच अपवित्रीकरण दुसऱ्याचं झाल्यामुळे संवादही वाढायला लागतो. थोडक्यात असं म्हणता येईल की धर्माबद्दल मानसशास्त्रातील विचार, देव, भक्ती आणि चमत्कार याच्या पुढे पवित्राच्या अभ्यासापर्यंत गेलेला आहे. आणि हे पवित्रता जी आहे ती कुठेतरी माणसाच्या जनुकांमध्ये आहे, मेंदूच्या रसायनांमध्ये आहे. त्याच्यामध्ये मेंदूतले हे 3 हॉटस्पॉट जे आहेत ते 3 चांगले मित्र आहेत, एकत्रच बागडतात किंवा एकत्रच रडतात. त्यामुळे त्यांनी व्यवस्थित बागडावं याच्यासाठी त्या मेंदूला कुठल्या कुवती आहेत त्या कुवतीवरती अवलंबून राहणार आहे की तो ज्या गोष्टींवरती विश्वास ठेवणार त्या कुठल्या गोष्टी असतील, ज्या गोष्टींना त्याला फायदा होत राहील त्या गोष्टी तो रिपीट करत राहील. आणि म्हणून मगाशी मी जसं म्हटलं की फ्रॉइड गेला पण तरी देखील धर्म गेला नाही. हे पवित्रीकरण करत असताना सैतानीकरण सुद्धा होऊ शकतं. आणि जेव्हा धर्माचं बाह्य रूप हे समाजामध्ये म्हणजे ताकद मिळवण्यासाठी टोलेमीच्या जगात जे झालं ते जेव्हा व्हायला लागतं तेव्हा हे बाह्य रूप जे आहे ते कट्टरवादी व्हायला लागतं. जेव्हा अंतस्थ विचारांकडे आपण विचार करत असतो धर्माच्या तेव्हा आपण सगळ्या आपल्या आयुष्यातल्या गोष्टींना प्रश्न विचारायला मोकळे होतो. आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये जेव्हा संवाद व्हायचे तेव्हा एक दुसऱ्यांना प्रश्न विचारले जायचे, आणि ते प्रश्न जे आहेत ते एकूण अनुभूतीबद्दल असायचे, एकूण भावनांबद्दल असायचे, एकूण जगण्याबद्दल असायचे, एकूण धर्म जो मला समजला त्याच्याबद्दल असायचे. पण जेव्हा त्याचं बाह्य रूप होतं तेव्हा ते सत्तेसाठी व्हायला लागतं. आणि जेव्हा ते सत्तेसाठी व्हायला लागतं तेव्हा जी अडचण येते ती आपण वर्षानुवर्ष युग बघितलेली आहे. आणि म्हणून डोनाल्ड काप्स नावाचा एक मानसोपचार तज्ञ होता, त्याच्या शब्दात धर्म, व्यक्ती आणि त्याचा समूह यांच्या अर्थपूर्णतेचा घटक समजूनच अभ्यासला पाहिजे. दररोजच्या धावपळीत हे धार्मिक तरंग वेगळे समजून येत नाही.
नाहीत याचं कारण ते लपलेले नसतात, तर त्यात ते गुंतलेले असतात. म्हणूनच कुठल्याही साध्या घटनेला धार्मिक रंग नाही असं छाती ठोकपणे म्हणता येत नाही, आणि कुठलीही घटना संपूर्ण धार्मिक आहे असा सुलभ निष्कर्षही काढता येत नाही. खऱ्या अर्थाने धर्माचा अभ्यास मानसशास्त्राला अक्षय क्षितिजाकडे घेऊन जातोय, जिथे स्वर्ग पवित्रातून माणसाच्या मनाला स्पर्श करतो.